साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83 49 50 51 20। महापालिका शाळांमध्ये सुविधा सुधारण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करा, आपची मागणी। कोल्हापूर महापालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने ॲक्शन प्लॅन तयार करा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली। महापालिकेच्या शाळांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या उपायुक्त पंडित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली। शहरातील महानगरपालिका शाळांची दुर्दशा लक्षात घेऊन आम आदमी पार्टीने प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 54 शाळांच्या मुख्याध्यापकांबरोबर बैठक घेण्यात आली होती। त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळातील पायाभूत समस्या, वर्गखोल्यांची दुरुस्ती, पाण्याची सोय, स्वच्छतागृह, अतिक्रमण, सीसीटीव्ही, ओपन बार हटवणे या संदर्भात लेखी स्वरूपात महानगरपालिकेकडे मागण्या सादर केल्या होत्या। आज झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा आपने या मागण्या उचलून धरल्या। यावेळी बोलताना आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी, शाळा गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय। मागच्या 3 महिन्यापूर्वी आम्ही महानगरपालिकेच्या सर्वच मुख्याध्यापकांशी चर्चा केली होती। एक चांगल्या पद्धतीची मीटिंग त्याच्यामध्ये संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये ॲक्शन प्लॅन ठरला होता। आज त्याच्याच पुढच्या टप्प्यामध्ये उपायुक्त पाटील साहेबांच्या बरोबर आरोग्य विभागाची माणसं, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, महिला व बालकल्याणच्या प्रतिनिधी या सगळ्यांच्या समवेत पुन्हा एकदा पुढे कशा पद्धतीनं आपण त्याचा आढावा घ्यायचा आहे, पुढे कशा पद्धतीनं काम करायचं आहे याच्याबद्दल सखोल चर्चा झाली। याच्यामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं पुन्हा एकदा महानगरपालिकेकडे काही मागण्या ठेवण्यात आल्या आणि काही मागण्या कशा पद्धतीनं पूर्ण करता येईल याच्यावर सखोल चर्चा करण्यात आली। सर्व शिक्षण अभियानाच्या अंतर्गत महानगरपालिकेनं डेव्हलपमेंट प्लॅन सबमिट करावा आणि त्या माध्यमातून निधीची तरतूद असेल, इमारतचा खर्च असेल, कंपाऊंडचा खर्च असेल तर तो त्या माध्यमातून आपल्याला मिळवता येईल। त्याच्यासाठी पाठपुरावा करण्याचं चांगल्या पद्धतीनं चर्चेतनं ठरलेलं आहे। त्याचबरोबर किरकोळ कामासाठी, जसं की काही शाळांची जर परिस्थिती बघितली तर मैदानाची सपाटीकरण गरजेचं आहे, तिथं गवत वाढलेलं आहे, झाडं झुडपं वाढलेले आहेत। अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं स्पेशल ड्राईव्ह घ्यावा 1 दिवस शाळेसाठी, अशा पद्धतीची एक सकारात्मक चर्चा झाली। त्याच्याबद्दल आयुक्तांच्याकडे पाठपुरावा करून आपल्याला दिवस निश्चित करता येईल। त्याचबरोबर जिथं ओपन बार आहेत अशा ठिकाणी तातडीनं महानगरपालिकेनं हालचाल करावी, कंपाऊंडच्या संदर्भात असेल किंवा एखादा गार्ड तिथं ठेवावा गरज लागत असेल, किंवा पोलिसांच्याकडे पत्र द्यायचं की बाबा या ठिकाणी ओपन बार आहेत, या ठिकाणी आपण संध्याकाळची गस्त घालावी आणि ओपन बार तुम्ही बंद करावा। अशा पद्धतीची एक सकारात्मक चर्चा झाली। तसं पत्र 1-2 दिवसामध्ये सर्वच पोलीस स्टेशनला संबंधित मुख्याध्यापक देतील अशी ग्वाही महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। प्रायोरिटी बेसिस जो आम्ही अहवाल सबमिट केला होता त्याच्यामध्ये काही खर्चिक बाब आहेत, तर त्याच्या आणि काही बाब अतिशय क्षुल्लक आहेत, छोटे छोटे आहेत, जसं फिल्टर बसवणे, पाण्यासाठी नळाची दुरुस्ती करणे, साफसफाई करणे। तर त्याची प्रायोरिटी ठरवून ज्या महानगरपालिकेच्या अखत्यारीत अगदी छोटी छोटी कामं आहेत ती ह्या 8-10 दिवसामध्ये कंप्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा सोमवारी किंवा मंगळवारी आढावा मीटिंग घ्यायचं ठरलेलं आहे आणि जी मोठी कामं आहेत त्याच्याकडे DPRच्या माध्यमातून मागणी करायचं ठरलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं, सकारात्मक पद्धतीनं ही चर्चा झाली आणि ही जर चर्चा सफल ठरली तर महानगरपालिकेच्या शाळांचं मॉडेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला नेता येईल। ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब असणार आहे। तर या पद्धतीनं चर्चा झालेली आहे आणि लवकरच या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घेऊ। यावेळी शाळा प्रशासन अधिकारी RV कांबळे यांनी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू झाल्याची माहिती दिली। तर उपायुक्त पंडित पाटील यांनी मुख्याध्यापकांकडून आलेल्या मागण्यांचा अभ्यास करून प्राधान्यक्रम ठरवून कामांचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले। तसेच याबाबत पुढील आठवड्यात विशेष बैठक घेणार असल्याचे सांगितले।
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, संजय नलवडे, उमेश डवर, मयूर भोसले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, उपशहर अभियंता रमेश कांबळे, सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.